मनोज जरांगेंचा मोर्चा आता नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेला आहे। मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जरांगेंसोबत आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। जरांगे शिष्टमंडळाबरोबर आज चर्चा करणार आहेत। सध्या जरांगेंना ताप आलेला आहे, ते विश्रांती करतात आणि विश्रांतीनंतर जरांगे शिष्टमंडळाशी भेट घेणार आहेत। त्यानंतर शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा समाजाला सांगणार आणि तोडगा न निघाल्यास मात्र मुंबईमध्ये जाणारच, यावर आंदोलक आणि जरांगे ठाम आहेत। मराठा समन्वयक विनोद पोखरकर यांच्याबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पोखरकर आपल्याबरोबर आपण जाणून घेणार आहोत मनोज जरांगे पाटलांचे आज दिवसभर कशा पद्धतीने कार्यक्रम असणारे आणि काय आव्हान सकल मराठा समाजाने केले। विनोदजी, काय कार्यक्रम असणारे? पाटील किती वाजता पोहोचले? पाटिल सकाळी 5:30 वाजता नवी मुंबई शहर। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मध्ये पोहोचले। खरं तर रात्रीची नियोजित सभा होती, परंतु पाटील पहाटे पोहोचले। त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे नियोजित सभा आम्ही रद्द केली आणि आज सकाळी त्या ठिकाणी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। पाटील सकाळी 8:30 वाजता इथून उठतील, ते झेंडावंदन होईल। झेंडावंदन झाल्यानंतर कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांना वंदन करतील आणि उपस्थित जनसमुदायाला त्या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत। तुम्ही सांगितलं की वकिलांची टीम आहे, काही निरोप तुम्हाला शिष्टमंडळाचा आलाय का? तुमची वकिलाची टीम तयार आहे, निरोप येतोय, आलाय, येणार आहे, काय माहिती मिळेल? नाही, काल रात्री सरकारचं शिष्टमंडळ जे भेटायला आलं होतं त्यावेळी मनोजदादांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने रस्त्यामध्ये चर्चा होणार नाही, मुक्कामाच्या ठिकाणी चर्चा होईल। शिष्टमंडळ तिथे आलं होतं, त्यानंतर अजूनपर्यंत शिष्टमंडळ इथे पोहोचलेलं नाही आहे, म्हणून आम्ही एक वकिलांची आमची टीम देखील त्या ठिकाणी बोलवून ठेवलेली आहे। सरकार नेमकं कुठल्या प्रकारची GR घेऊन आलेलं आहे, ते GR नेमकं आमच्या मागण्यांची पूर्तता करतं का, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, हे सगळं त्या ठिकाणी पडताळून पाहिलं जाईल। मराठे करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी मुंबईमध्ये आज धडकणार हे निश्चित आहे। तुम्ही सांगितलं की जरांगे पाटलांची तब्येत पण खराब झाली आहे, तर पाटीलची तपासणीसाठी डॉक्टर आलेत का किंवा पुढील उपचारासाठी काय उपाययोजना करण्यात आली? नाही, आता त्यांनी मेडिसिन घेऊन ते 5:30 वाजता खरं तर ते झोपले आणि आता थोड्या वेळानंतर डॉक्टरची टीम ऑलरेडी इथे आम्ही तैनात केलेली आहे। ते त्यांना त्यांचं चेकअप होईल, जेव्हा ते उठतील चेकअप केल्यानंतर त्यांना नेमकं काय त्रास होतो आहे ते तपासलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल। पण मला असं वाटतं की पाटलांचा एक जे ध्येय आहे ते मुंबईमध्ये धडकण्याचं आहे, त्यामुळे पाटील मला असं वाटत नाही की त्यांची तब्येत जरी खराब असली तरी ते मुंबईमध्ये जाणार, एवढं हे निश्चित आहे। म्हणजे पाटलांचा जर आपण आत्मविश्वास पाहिला, पाटलांचं ध्येय जर पाहिलं तर ते त्या ध्येयाच्या वाटचाल त्या पद्धतीने ते करतात, त्यामुळे मुंबईमध्ये आम्ही आज जाणार आहोत। मुंबईमध्ये जाणार आहोत अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास, वाशी।